सोनोग्राफीत जुळी मुलं, डिलिव्हरीनंतर घडला चमत्कार, डोळे उघडेनात. काय घडलं? ही घटना बिहारमधील बेगुसराय जिल्ह्यातील वीरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या लक्ष्मीपूर चौक परिसरातील एका खासगी रुग्णालयाशी संबंधित असल्याचं समोर आलं आहे. ममता कुमारी नावाच्या महिलेचं लग्न मुजफ्फरपूर जिल्ह्यातील अहियापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या शिवराहा चतुर्भुज गावातील रहिवासी रोशन कुमार यांच्यासोबत झालाय. दुसऱ्यांदा गर्भवती झाल्यानंतर ममता कुमारी उपचारासाठी रुग्णालयात जाऊ लागल्या. गेल्या वर्षी म्हणजेच 19 नोव्हेंबर 2025 रोजी त्या वीरपूरच्या सरकारी रुग्णालयात गेल्या होत्या. तिथे डॉक्टरांना तपासल्यानंतर महिलेने आपल्या पोटात 2 मुलं असल्याचं सांगितलं. प्रसूतीची वेळ जवळ येत असल्यामुळे डॉक्टरांनीही तिची योग्य काळजी घेण्याचा सल्ला दिला. त्यानंतर तिला खासगी रुग्णालयात जाण्याचा सल्ला देण्यात आला आणि इथूनच या संपूर्ण प्रकरणाला एक वेगळं वळण मिळालं. महिला वीरपूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत लक्ष्मीपूर चौक येथील आशा किरण आरोग्य सेवा सदन या खासगी रुग्णालयात पोहोचली. तिथे तिची भेट निशा कुमारी आणि उज्ज्वला कुमारी यांच्याशी झाली. महिलेच्या म्हणण्यानुसार डॉक्टरांनी तिची प्रसूती सुरक्षितपणे करून देण्याचं आश्वासन दिलं. त्यावेळी महिलेच्या मनातही फारशी शंका नव्हती. उलट 2 मुलं जन्माला येणार असल्यामुळे कुटुंबियांमध्ये आनंदाचं वातावरण होतं. मात्र प्रसूतीच्या वेळी नेमकं काय घडलं याबद्दल आता अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. कारण ममता कुमारीच्या म्हणण्यानुसार डिलिव्हरीच्या वेळी तिला 2 बाळांच्या रडण्याचा आवाज ऐकू आला होता, पण त्यानंतर अचानक तिची प्रकृती बिघडली आणि ती बेशुद्ध झाली. महिलेने सांगितलेल्या माहितीनुसार तिला शुद्ध आली तेव्हा परिस्थिती वेगळी होती. 2 बाळांचा आवाज ऐकल्याचं तिला आठवत होतं. त्यामुळे आपल्या दोन्ही मुलांना पाहण्यासाठी ती आतुर होती, पण तिच्यासमोर फक्त एकच बाळ होतं. सुरुवातीला कदाचित प्रसूतीनंतरच्या गोंधळामुळे असं काही झालं असेल असं कुटुंबियांना वाटलं असावं. मात्र प्रश्न हा कायम होता की दुसरं बाळ कुठे आहे? जर पोटात 2 मुलं होती तर फक्त एकच बाळ कुटुंबाच्या हातात कसं आलं आणि दुसऱ्या बाळाचं काय झालं? या प्रश्नाचं उत्तर त्यावेळी कुणाकडेच नव्हतं. महिलेच्या प्रकृतीतही फरक जाणवत नव्हता. त्यामुळे त्या क्षणी तिला सगळं समजून घेणं शक्य झालं नाही. यानंतर काही काळासाठी हे प्रकरण जणू शांत झालं. कुटुंबियांकडे एक बाळ होता आणि त्याच बाळाची काळजी घेतली जात होती. पण ममता कुमारीच्या मनात एक प्रश्न सतत कायम होता. कारण तिच्या म्हणण्यानुसार तिला प्रसूतीच्या वेळी 2 बाळांच्या रडण्याचा आवाज स्पष्टपणे ऐकू आला होता. त्यातच यापूर्वी सोनोग्राफीमध्ये 2 बाळं असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे एक बाळ कुठे गेलं हा प्रश्न तिला सतावत राहिला. दिवस गेले, महिने गेले, पण या प्रश्नाचं उत्तर मिळालं नाही. आणि मग एक दिवस अशीच एक वेळ आली जेव्हा या प्रकरणाला पुन्हा एकदा धक्कादायक वळण मिळालं. महिलेच्या म्हणण्यानुसार काही काळानंतर तिच्या शरीरात बदल जाणवू लागले. पोट पुन्हा मोठं दिसू लागलं. त्यामुळे तिला पुन्हा एकदा संशय आला की नेमकं काय झालं होतं. तिच्या म्हणण्यानुसार सुरुवातीला 2 मुलं असल्याचं सांगितलं होतं. मग प्रसूतीनंतर फक्त एकच बाळ तिच्याकडे कसं आलं या प्रश्नामुळे ती अस्वस्थ झाली. दरम्यान फेब्रुवारी महिन्यात तिला आणखी एक माहिती मिळाली आणि तिच्या संशयाला जणू नवं बळ मिळालं. तिला सांगण्यात आलं की तिच्या पोटी एक मुलगा आणि एक मुलगी जन्माला आली होती. हे समजताच महिलेच्या पायाखालची जमीनच सरकली. कारण तिच्याकडे तर फक्त एकच बाळ होतं. मग ममता कुमारीने थेट त्या महिलेकडे आपल्या दुसऱ्या बाळाची मागणी केली असा आरोप करण्यात आला. मात्र यानंतर प्रकरण आणखी गंभीर झालं. महिलेच्या म्हणण्यानुसार निशा कुमारीने तिच्या आईच्या हातात फक्त एक मुलगी सोपवली होती. त्यानंतर पोट मोठं दिसत असल्याचं कारण देण्यात आलं, पण 2 मुलं असल्याचं सांगितल्यानंतरही दुसरं बाळ कुठे आहे याचं समाधानकारक उत्तर मिळत नव्हतं. त्यामुळे ममता कुमारी आणि तिच्या कुटुंबियांनी संबंधित महिलेकडे वारंवार चौकशी केली, पण त्यानंतर वाद वाढत गेला. या वादात मारहाण आणि धमकीचाही आरोप करण्यात आला. महिलेच्या म्हणण्यानुसार तिला आणि तिच्या आईला शिवीगाळ करण्यात आली. इतकंच नाही तर एक मुलगी इथून निघून जा अशा प्रकारची धमकी देण्यात आल्याचा आरोप. परिस्थिती हाताबाहेर जात असल्याचं लक्षात आल्यानंतर ममता कुमारी घाबरून आपल्या घरी परतली. पण आता तिच्यासमोर एकच प्रश्न होता, जर खरंच तिच्या पोटी 2 बाळं जन्माला आली असतील तर दुसरं बाळ कुठे आहे, कुणाकडे आहे आणि तिच्यापासून ते का दूर करण्यात आलं? या प्रश्नांची उत्तर मिळवण्यासाठी तिने आपल्या कुटुंबियांना हा सगळा प्रकार सांगितला. यानंतर नातेवाईक आणि ग्रामस्थांनीही या प्रकरणात लक्ष घातलं. कुटुंबीय संबंधित क्लिनिकमध्ये गेले आणि निशा कुमारीकडे बाळाची मागणी केली. मात्र परिस्थिती आणखी चिघळली आणि निशा कुमारी तिथून पळून गेल्याचा आरोप करण्यात आला. त्यानंतर कुटुंबियांनी हा प्रकार पोलिसांसमोर मांडला. पोलिसांनी या प्रकरणात FIR नोंदवून तपास सुरू केला. आता या तपास यंत्रणेसमोर अनेक प्रश्न आहेत. सोनोग्राफीचा रिपोर्ट नेमका काय सांगतो? प्रसूतीच्या वेळी प्रत्यक्षात किती बाळं जन्माला आली? रुग्णालयातील नोंदी काय सांगतात? आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे दुसरं बाळ गेलं कुठे? या प्रकरणात आणखी एक महत्त्वाचा मुद्दा समोर आला. महिलेने ज्या सोनोग्राफीचा उल्लेख केला आहे त्यामध्ये 2 मुलं असल्याचं सांगण्यात आलं होतं. त्यामुळे आता त्या सोनोग्राफीचा रिपोर्ट आणि रुग्णालयातील प्रसूतीच्या नोंदी तपासल्या जाण्याची शक्यता आहे. कारण केवळ आरोपांवरून अंतिम सत्य समोर येऊ शकत नाही. वैद्यकीय नोंदी, डॉक्टरांचे जबाब, रुग्णालयातील कर्मचारी, प्रसूतीच्या वेळी उपस्थित असलेले लोक आणि बाळाच्या जन्माशी संबंधित कागदपत्र यामधूनच नेमकं काय घडलं हे स्पष्ट होऊ शकतं. त्यामुळे या प्रकरणात पोलिसांच्या तपासाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं. पण या सगळ्या घटनांमध्ये सर्वात अस्वस्थ करणारी गोष्ट म्हणजे एका आईचा प्रश्न, माझ्या मुलाचं काय झालं? अशा परिस्थिती कोणत्याही आईसाठी ही कल्पनेपलीकडची आहे. प्रसूतीपूर्वी तिला 2 मुलं असल्याचं सांगण्यात आलं. प्रसूतीच्या वेळी 2 बाळांच्या रडण्याचा आवाज ऐकला असं तिचं म्हणणं आहे. मात्र शुद्धीवर आल्यानंतर तिच्या हातात एकच बाळ होतं आणि अनेक दिवसांनी तिला एक मुलगा आणि एक मुलगी जन्माला आल्याची माहिती मिळाल्याचा तिचा दावा आहे. त्यामुळे हा साधा गैरसमज आहे की यामागं खरंच काहीतरी गंभीर प्रकार आहे. याचा तपास आता महत्त्वाचा आहे.